मला इन्सिडेंट सांगेल. काल रात्री झाला. फराना आणि निहाल बसले होते सोफ्यावर. तो जो किचनचा सोफा आहे तिकडे ते लोक बसले होते बोलत. आणि तिथून अभिषेक भांडी घासायला आला. तो आतमध्ये गेला, भांडी घासत होता. तेव्हा ह्या दोघींची चर्चा सुरू झाली. तर फराना म्हणते, "मी आयुष्यात कधी मूर्ख माणसाला डेट करणार नाही. मला कोणी पण चालेल, पण मुझे ऐसा बेवकूफ आदमी नहीं चाहिए." तिथे अभिषेकचा काही विषय नव्हता. पण सडनली जसा तो किचनमध्ये आला तसाही ते बोलायला सुरुवात केली. आणि नंतर म्हणते, "देखा अभी उसको नगमा का भी कर्मा मिलेगा." तर हिने विचारलं निहालनी, की "कसला कर्मा? कौन-सा कर्मा?" तर ते जे काही फराना बोलली ते बीप केलं गेलं. ते ते ऑडिओ त्याचा बंद केला गेला. त्याच्यावरती निहाल तिला बोलते, "नहीं, नहीं, ऐसा कुछ नहीं. काय का कर्मा वगैरह? मुझे नहीं लगता ऐसा कुछ उसको मिलेगा." म्हणजे कसं आहे ना, की सतत त्याच्याबद्दल एक बेवकूफ है, गधा है, बेवकूफ है. एक तो एक नैरेटिव्ह सेट करायचं. म्हणजे तो मैं कभी किसी बेवकूफ आदमी को ऐसे इसके जैसे बेवकूफ आदमी को डेट नहीं करूंगी. तर हा एक घरात बहुतेकांना कळलेलं आहे, की अभिषेक बाहेर ट्रेंड करतोय, लोकांना तो आवडतोय. म्हणून जेव्हा-जेव्हा तो काही करायला येतो, ग्रुप आहे. तो फक्त दाखवतायत त्यांच्या आपसमध्ये वाद झाले. ते लोकं 2 ठिकाणी जाऊन बसतात, परत एकत्र येतात. तर हा पूर्ण ग्रुप आहे. तो कोण-कोण आहे तुम्हाला कळलंय. अमाल, बसीर, निहाल, फरहाना, त्याच्यामध्ये नीलम थोडंफार आहे, ही आहे, कुनिका आहे आणि ही कोण आहे ती आपली तानिया, ती थोडंसं आत-बाहेर असते. ती जिशान बरोबर पण असते, ती अमाल बरोबर पण असते. पण ह्या काही लोकांचा एक प्रॉपर ग्रुप झालाय, जे लोकं पर्टिक्युलरली अभिषेकला टार्गेट करतायत आणि आता ते लोकं प्रणित हाच त्यांच्या 2 नंबरच्या टार्गेटवर आले.